26 जानेवारी 2025 रोजी दहिगाव ग्रामपंचायत कार्यालयाने ध्वजारोहण का केले नाही? सामाजिक कार्यकर्ते शिवहरी म्हस्के यांचा संतप्त सवाल। नगर तालुक्यातील मौजे दहिगाव ग्रामपंचायत कार्यालयावर 26 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय उत्सवाचा तिरंगा ध्वज फडकवण्यात आलेला नाही, ध्वजारोहण करण्यात आले नाही। यातील संबंधितावर तात्काळ प्रभावी कारवाई व्हावी, तसेच 2 दिवसात कारवाई न झाल्यास दिनांक 28 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल आणि वरील विषयाबाबतीत सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते शिवहरी म्हस्के यांनी प्रशासनाला दिला आहे। याविषयी वरील घटनेच्या माहितीस्तव भारताचे राष्ट्रपती महामहिम भारत सरकार, माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई यांनाही कळविण्यात आल्याचे शिवहरी म्हस्के यांनी सांगितले। नमस्कार, मी शिव म्हस्के, सामाजिक कार्यकर्ता, दहिगाव। आज 26 जानेवारी 2025 आहे। हे आहे दहिगाव ग्रामपंचायत शासकीय कार्यालय। आज या ठिकाणी ध्वजारोहण होणं गरजेचं असतानाही ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत शिपाई या ठिकाणी कोणीही उपस्थित नाही। आता सकाळचे 8 वाजून गेले आहेत, तरी या ठिकाणी अद्याप कोणीही उपलब्ध नाही। तरी या ठिकाणी पाहू शकता आपण, ध्वजारोहणासाठी कोणताही ध्वजदंड तोही सुविधा नाही। ग्रामपंचायत सध्या कुलूपच आहे। तरी जिल्हा परिषदेचे सीओ साहेब आशिष येरकर साहेब, तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी साहेब मगर साहेब यांनी याविषयी सखोल चौकशी करून या दहिगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, दहिगाव ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावरती ध्वजारोहण न केल्याचा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून मागणी करत आहे। तसंच मी दहिगावचा नागरिक आहे। सकाळचे 8 वाजून गेलेत, या ठिकाणी कोणताही शासकीय कर्मचारी उपलब्ध नाही, शासकीय ग्रामसेवक नाही। तरी या सर्व पूर्ण गंभीर विषयाची चौकशी होऊन कारवाई करावी। आज राष्ट्राचा कार्यक्रम असतानाही या ठिकाणी बेजबाबदार सरपंच, बेजबाबदार ग्रामसेवक यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मी दहिगाव ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ता म्हणून मागणी करत आहे। हा राष्ट्रध्वजचा अपमान आहे। शासकीय कार्यालय शासनाने परिपत्रक काढून प्रत्येक कार्यालयाला राष्ट्रध्वजाचा फडकवण्यास वेळ, नियम सगळं आदेश केलेले आहेत लेखी। तरी या गंभीर विषयाची चौकशी करून लवकरात लवकर या संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी माझी मागणी आहे। व आज सर्व आपले 26 जानेवारीचा जो कार्यक्रम आहे, प्रजासत्ताक दिन, सर्व तसंच अहिल्यानगरवासियांना सर्वांना शुभेच्छा। धन्यवाद।